नीटप्रमाणे राज्यात सीईटी परीक्षेचा गोंधळ झाल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। सीईटी परीक्षेच्या पेपरमध्ये 54 चुका आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल कसं वाढवलं ते सांगा असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। पैसे मिळवण्यासाठी हा सगळा घोटाळा असू शकतो असा गंभीर आरोपही आदित्य ठाकरेंचा आहे। सीईटी मध्ये कुणालाच फेरपरीक्षा नको असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। पेपरमधील घोटाळ्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी देखील आता आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केलेली आहे। महाराष्ट्रात देखील MHCETचा गोंधळ झालेला आहे। आमची मागणी ही आहे की कोणालाही री एक्झाम नकोय। पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की सीईटी मध्ये री एक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नकोय। पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या, त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरनं गोंधळ झालेला आहे। मी आत्तापासून सांगतो की पारदर्शकता आत्तापासून आली पाहिजे, ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।